भेटला जाम भारी भेटला काय आई माऊलीचा सॅमचा फायदा आला काहीतरी VIP दर्शन दिलं डायरेक्ट काही दे बघा गाडी ती ऑर्डर आलेले नाही पोरा स्नॅप करायला घसरल्या खाऊन घ्यायचा इकडं पोराला जाम भूक लागली इकडं हॅपी दसरा सेलिब्रेट चालू इकडं झाड आणल्यात मॉर्निंग गाईज जे एकविरा ज्या आगरी होती तर गाईज आम्ही चाललो आहो एकविरेला आज दसरा आहे आणि आम्हाला सुट्टी पण होती बहुतेक पोराला बोल आज जायचंच बोललो एकविरेला हे बघा तन्मय ह्यो नाईटला यायचा आहे त्याच्यामुळं मी मागं राहिलाय त्याच्यावर थांबलेलो आणि पोरा पुढे गेल्या 6 वाजता गेल्या 8 वाजल्यानंतर 8 वाजल्यानं आम्ही पाऊण तास जवळजवळ लेट झालो ते लोणावल्यात कुठलं असेल आय थिंक असं वाटतंय मला तर काहीच लेट आपण भेटू नंतर सध्या वॉकिंग करताय आणि सकाळचा वातावरण बघा काहीच आम्ही खोपोलियाला पेट्रोल लागल्यावर पेट्रोल बनवताना पेट्रोल लागताना नीट जातो आता गर्दी असेल वाटत नाही मला तरी पण बघू दसरा आहे बोललो गर्दी असणारच बघा नुसता दुकावरती आले जाम थंडी वाजते हो व्ह्यू बघा डेंजरच व्ह्यू दिसताय एक नंबर तर कायच ना दिसत नाही मागं बघा तरच त्याला उभी राहिले इकडं डोळ्या सुटण्यात तिकडं प्रॉब्लेम नुसता दुकाव जाम वाईट काम आहे असंच उभा राहिलं तर पुढचं नंतर काय दिसणार नाही एवढं वाईट काम आहे पुढं बघतो तन्मय जाम घालत आहे गाडीवर दिसता पुढं बघ बोलतात मला खालचं काय काय दिसतं जास्त इकडं साफ झालाय चांगला स्पॉट काढ ना फायनली गायचं आम्ही पोहोचलो एकविरा माते की जय मिसळ मागवले 2 तन्मय आणि मी खाला घसरला शर्तींची बालदी आली A few moments later. आज आम्ही पायथा मंदिरची झाला पोरा पण भेटलेला आपल्याला हे बघा राज प्रतीक पुढे गेला साईन मात्रे फायनली आमची भेट झाली नाही का जायला काय पण वाटत आहे काही आम्ही आता दर्शन घेतो ना वरती जातो फोटो वगैरे काढून झाले आमचं आता वरती जातो पायऱ्या चरत बघा इकडे व्हिडिओ शूट चालू आहे साहिल मात्रेची आणि प्रतीक शूटर आहे फोटोग्राफर आहे नाथ डायरेक्ट नवीन खरेदी दाखव काही बघा 16+ दोघांचं एकाच दिवशी घेतल्या एकाच टायमाला नाद केला आपण घेऊ 2030 ला नाद करते काय चढता पोरांचा दम पुरा आला ढोपरी पण अशी मधीच जाणार नाही पाहिजे फक्त भेटायला पाहिजे मी कविश काय बोलतोस कसा वाटतंय दमलो दुसरा काही सुचतच नाही पोरांना कारण जाम दमले पोरा
प्रत्येक भागाला पास आहे. जाम एनर्जी येते. माझी व्हिडिओ काढायची ना त्याला. हा व्हिडिओ काढायचे म्हणून पुढे पुढे चाललाय. मात्रेला रेस टाकायचे ना. एकदम मस्त. 10:30 वाजल्या पण ऊन एवढा पडला ना वाईट लय वाईट. 10:30 बोललो. 10:30 डझ म्हणजे लय वाईट. त्या कारच गर्दी. डॉगेज बाई पाठी आणलाय का? पाठी आणलाय. आम्ही दादाच्या दुकानात हार घ्यायला आला. दादा आम्हाला काहीतरी कमी करत जाणार आहे. हार घेताना साहेब मात्र आपल्या देवीसाठी मग फायनली आपण आईच्या दरबारी पोहोचलो आणि सुनील आणि तुझ्या भेटलाय आपल्याला. किती वाजता आलं? 1.5-2 तास लागतात. बाबा बाबा दर्शन घ्यायचे मग 1.5-2 तास का आपल्याला जायला काय? लय वाईट डोका टाकलाय सुन्याने 5 लाखापासून. दर्शन घेतलेलं आहे बघा. फोटो काढलाय. प्रत्येक आपली व्हिडिओ काढायची. 1.5-2 तास लागतात. तेच काम करायला आलाय. तेच कामाला पाय पडायला आलाय. काय करतो फोटो काढ. डोंगरावरून पाण्याचा झरा वाहताना आपल्याला दिसतोय. खतरनाक. आणि गर्दी फुल गर्दी. पार इथपर्यंत लाईन आले. पोरा फोटोशूट करतात. राज पवार फोटो काढण्यासाठी सज्ज. आपला आईचा मंदिर. तिसऱ्या मालीला पण आलतो पण एवढी गर्दी नव्हती. आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटलेला. पण आता गर्दी जामच जाम आहे. कारण आज दसरा आहे त्यामुळे खूप सारी गर्दी आणि लय लोक आले. आणि ऊन बघा कसला पडलाय. डायरेक्ट लय वाईट. इथला चटका बसताय. आपला सॅम भेटलेला आहे वायरचा आपल्या गावातला. बघा 2 शब्द बोल. 2 शब्द बोल. व्हिडिओ चालू आहे बोलू शकतो तू. काय बोलू? काय पण बोल. कसा वाटतं तुला एकविरेला येऊन? इथं एकविरेला आलं ना मन एवढं आतुर होतं ना का किती जरी टेन्शन असला ना किती अडचला आला तर ती 100% दूर करते. एवढी मला फुल गॅरंटी. एकविरा माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरना झरा वाटाय गाईच. हे बघा बारीक पोरांच्या हारगा करताय. गाईल तिथं हारगा पाय घेत होता. जाम गार पाणी आहे पण. पब्लिक आलं ना आता लोक पण आम्हाला श्याम पवार यांनी VIP दर्शन घेऊन दिलाय. ओळख काढली तरी कुठली तरी जाम भारी वाटला. दर्शन भेटलाय जाम भारी वाटला. आई माऊलीचा आई माऊली श्यामचा फायदा आला काहीतरी. VIP दर्शन दिलं डायरेक्ट. आम्हाला 2 मिनिटात दर्शन झालं आमचा. कारण ओळख काढली श्यामनी म्हणून 2 मिनिटात दर्शन झाला. लय भारी वाटला. आणि गर्दी बघा किती आहे. जाम गर्दी. एवढा आम्हाला 1.5 तास थांबायला लागला असता पण एक फोन केला श्यामनी आणि डायरेक्ट दर्शन भेटला.
तर दर्शन वगैरे झालेलं आहे गाईज. एक नंबर दर्शन झाला. ते आपला पाठी हल्ला पण एक नंबर काम झाला. डायरेक्ट एका फोनावर VIP दर्शन भेटला आम्हाला. माझ्या ओळखी माझ्या ओळखी दर्शन भेटलं काही जा पोरांना. आमच्या वाटी समीर पवार होता. समीर पवारांना दर्शन दिलं आम्ही. आता काहीच आम्ही डायरेक्ट खाली जातो तेव्हा तुम्हाला भेटू. कविशाला माझी पण चप्पल येत चप्पल घाला चपले घालतो ना नीट जातो खाली. पार्टी देताय आपल्याला 2000 मारताय. 2000 पे करताय कविशला. तुला का म्हणजे आमच्यावर नाही का त्या गावात गद्दारी करताय. तुला याला चालत पाठवताय मी आयटम द्यायची का तर 2000 डायरेक्ट होता का असं बोल नाही तर लोकांना वेगळा वाटेल. बुटा घालतो जायचंच नाही पायात. 300 जात्यात पिशवी घालायची ना. आम्ही आता खाली बसलो. आता गाडी घेताना नीट जातो. मध्ये थांबायला तर फोटो विटो काढायला. मला त्या गाडीजवळ जाते. ती कुठली गाडी ए प्रतीक ती गाडी कुठली रे. ती बंद पडली ती तिकडं बनवल्यात. हा रोल्स रॉयल. तिथं मला ब्लॉक काढायचे. तिथं मला ब्लॉक काढायचे. तिथं थांबा थोडं. नाही बघा गाडी ती रोल्स रॉयल्स. आपल्याला काय आयडिया नाही थोडीफार तरी मी तुम्हाला दाखवतो. मला तर जाम भीती वाटते काहीच. आयशा विल्ला. मी जास्त थांबत नाही इथं लगेच निघतो कारण मला इथं जाम भीती वाटते. तर मी पण जाम भीतो अशा गोष्टीला. ही पोरा बागा कुठली आहे माहित नाही. पुलावर एक नंबर जागे या पटरी. योगा कसला भारी दिसतं इकडं. फोटो काढतो लोकांना तन्मय. मग त्या साईडचा पण व्ह्यू दाखवतो. हो व्ह्यू बघा काहीच. इथना काढला हायवे एक्सप्रेस जातो. हे खोपोली ना रे. खोपोली काहीच खतरनाक दिसते बघा. जास्त दूर नाही ट्रेनच आहे नाही तर फार आरपार दाखवला असतो तुम्हाला. A few moments later. गाईज मॅकडीला आला. घरी गेलो जमीन इकडं बरं ऑर्डर देते. गाईज आम्ही चौकला आलो मॅकडीला. राज प्रतीक कविश साहिल तन्मय आणि स्वतः मी ऑर्डर आलेले नाही. पोरा स्नॅप काढायला घसरल्यात खाऊन घ्यायचं. इकडं पोटाला जाम भूक लागली. प्रतीक काहीतरी करू आता. जाम सजवलाय. पोटभर खाल्लेला आहे ना. आता निघतो घरी जायला. हो प्रतीक चला. प्रतीक जरा वेगळाच करतो लागला. टॉपचा तरी 16 दोघं कसं बसले. 16+ कसं दोघं आहेत बघा. दाखव दाखव. गाड्या सुटल्या. आता मैदान वयार. गाड्या सुटल्या. टॉपचा बैल आहे तन्मय व्यापारी. कसा पालताय बघा. ओव्हरटेक मारलाय बघा. काहीच मी एक वेळेशी घरी आलो. ब्लॉग कंटिन्यू केला नाही. मी 2:30 वाजता घरी आलो.
आणि झोपलेलो डायरेक्ट. थोडा गेम वगैरे खेळलो पबजी. आणि आता 7:30 वाजल्यान. आज दसरा आहे आणि तुम्हाला सगळ्याला हॅप्पी दसरा गाईज. तर आता पूजन करतोय गाडीचं आम्ही सगळे. आणि घरात पण पूजन केलं. हे बघा सोना गाईज. आता मी मंदिरात आलाय पूजन करायला बँडचा. ही बँडची मंडळी. हे गाईज मदत केली आपला सामान खाली उतरवाला. आणि पुसाला पण आलतं भाई. त्यांच्या मनापासून आभार. आपले सुशांत मास्तर पूजन करताना जोडीचा आपले रितेश मास्टर पूजन करताना बाबा फटाकडी बघा याच्या. अजून दिवाळी सुरू ना आली तर इकडे फटाकड्या पर आम घालून घ्यायला लागली. बस झाला बाबा. आता नुसता सीझन चालू झाला. विरुद्ध परत आलो. एक पण भेटलेला व्हिडिओ त्याची. गाईज मंदिरात गेलो बँडचा पूजन करायला. 2-3 गाणी वाजवलं. पूजन झालं आणि व्हिडिओ काय टाकले नाही वाजवायचे कारण देवलात वाजवा आवाज गुंगा होता. आता पूजन करतो. आता बघा मम्मी आमची पप्पा. बंद करा मस्त काढ. दगड घ्या.
इकडे हॅपी दसरा सेलिब्रेट चालू आहे. इकडं झाड आणल्यात. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा. काय बघ अरे खाली खाली बनवून देतो. अरे वाय कुठं वाया. पुढच्या वर्षी लवकर होऊ दे. हॅपी दसरा. कधी का पाहायला पडले आज तरी मला. शिवाला अरे वा हार्दिक शुभेच्छा. अभ्यास सोडून आले. हॅपी दसरा बोलायचा. अरे इकडं इकडं हॅपी दसरा. मर्सिडीज बुलेट भाऊची गाडी ना सावलीची सायकल. नाही BMW रे रे कुछ BMW भी कुछ भी. BMW आमच्या आई आई हा पाय पड. आईला एकदा गाडीत बसायला लागेल. या इकडं. हा काढला इकडं. आईला गाडीत बसवायला लागले एकदा. राहू दे राहू दे राहू दे. अरे हॅपी दसरा आयुष. घालतलं घालत नका वाजू. खुल्ला माझा. हॅपी दसरा हॅपी दसरा. हात लावून बाय पाडायचा. इकडं सगळी पब्लिक आली. मोठे मी हॅपी दसरा तुला. अरे गौरी हॅपी दसरा गौरी हॅपी दसरा. असं हात लावून पाय पाडायला. अरे हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा. पुन्हा एकदा. हा आप्पाली कसला तरी पेपर आणलाय. आप्पा कुठे लागला. कुठली कोपरा कुठला कोपरा गेलाय. तर घरात लगेच लगेच बघा लगेच लगेच खाली डायरेक्ट खाली. आता सोनं चोरताव. अरे अरे सोनं चोरताव. भाऊ दे मला पैसे तरी दे. नवऱ्याला तुझ्या आपला बरे काय बोलतेस. एवढा देतो बऱ्या पोरीला. खाली गेला होता मला पण जाऊ दे. आखी बरं पुढे काय भाऊनी ताकद भाऊ काय चाललाय. बाकी बर्फी घेतली.